नमस्कार यूट्यूब फॅमिली, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एक वेगळीच पण खूप सुंदर गोष्ट सांगणार आहे. आपल्या घराघरात, देवपूजेत, लग्नात, कोणत्याही मंगल कार्यात आपण कलश ठेवतो. कलशावर आंब्याची पानं ठेवतो आणि त्यावर श्रीफळ म्हणजे नारळ ठेवतो. हा नारळ साधा फळ नाही, तो देवतांचे प्रतीक मानला जातो. त्याला आपण श्रीफळ म्हणतो, कारण श्री म्हणजे समृद्धी, लक्ष्मी मंगल आणि फळ म्हणजे परिणाम. म्हणजेच जिथे नारळ आहे तिथे शुभ परिणाम आहे, तिथे लक्ष्मीचा आशीर्वाद आहे आणि तिथे मंगल कार्यातील ऊर्जा टिकून राहते. नारळाच्या प्रत्येक गोष्टीत एक मोठं तत्त्व दडलेलं आहे. बाहेरचं कठीण कवच सांगतं की जीवन कितीही कठीण असलं तरी आपण धैर्य सोडू नये. आतलं गोड पाणी सांगतं की मन नेहमी शुद्ध आणि शांत ठेवा. आणि आतील गर सांगतो की बाहेरून कणखर दिसा पण आतून मऊ, दयाळू आणि प्रेमळ असं राहा. म्हणून नारळ देवाला अर्पण करणं म्हणजे आपलं मन, आपला अहंकार देवाला अर्पण करणं असतं. आता याच नारळाला जर अचानक कोंब फुटला तर? हे खरं तर साधारण घडत नाही, कारण नारळ म्हणजे कोरडं फळ, त्यातून कोंब निघणं हा एक चमत्कारच म्हणावा लागेल. आणि म्हणून लोक म्हणतात की हे देवांचा संकेत असते. नारळाला कोंब फुटला म्हणजे तुमच्या घरात नवं जीवन फुलणार आहे, देवांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत अशी यामागची समजूत असते. आपल्या गावाकडच्या लोकात अशा अनेक समजुती ऐकायला मिळतात. कोणी म्हणतात नारळ कोंब आल्यानंतर घरात लक्ष्मी देवतेचा वास येत असतो, तर काही म्हणतात की पितरांचा आशीर्वाद लाभतो. काही जण तर म्हणतात की हा संकेत आहे की तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि प्रगतीचं बीज रुजलं आहे. एक छोटीशी कथा सांगते. एका गावात पुजाऱ्याच्या घरातल्या कलशाला, त्याच्या नारळाला कोंब आला. शेजारच्या लोकांना काळजी वाटली. कुणी म्हणलं हा अपशकुन असेल, पण पुजारी शांतपणे म्हणाले, नाही, हा तर देवाचा आशीर्वाद आहे, हा शुभ संकेत आहे. आणि खरोखर काही महिन्यात त्यांच्या घरात सगळं बदललं. शेतीत उत्पादन दुप्पट झालं, घरात पैसा अडका वाढला, मुलांच्या शिक्षणात देखील प्रगती झाली. मग गावकऱ्यांना जाणवलं की त्या नारळाला कोंब आल्यानंतर वाईट काही होत नाही, उलट त्याला शुभ मानलं. शुभच शुभ झालं. पण आता प्रश्न असा येतो की जर हे इतकं शुभ असेल तर हा नारळ घरात का ठेवू नये? खरं तर नारळाला कोंब फुटल्यानंतर त्यातली ऊर्जा बदलते. तो घरात जास्त दिवस ठेवला तर घरात ओलसरपणा येतो, नकोशा ऊर्जा निर्माण होतात असं मानलं जाते. म्हणून शास्त्र सांगतं की असा नारळ वाहत्या पाण्यात विसर्जित करावा. नदी, तळं, विहीर मिळाली तर उत्तम, नसेल तर मंदिरात नेऊन द्यावा. म्हणजे त्या आशीर्वादाची ऊर्जा नष्ट न होता ती पुढे वाहते आणि घरात शांतताही टिकून राहते. आपल्या पूर्वजांनी नारळाला जलदेवतेचं प्रतीक मानलं आहे. वरून देवाची कृपा असेल तेव्हाच कोरड्या नारळातून कोंब फुटतो असंही मानलं जातं. म्हणजेच हा प्रकार घडला तर तो देवाचा आशीर्वादच आहे. हे फक्त बाह्यदृष्ट्या नाही तर आपल्याला एक आतला संदेशही देतं. नारळाला कोंब फुटतो म्हणजे जणू सांगितलं जाते की तुमच्यातली सुप्त शक्ती, दडलेली क्षमता आता प्रकट व्हा. जसं नारळाच्या आत बी दडलेलं असतं आणि योग्य वेळ आल्यावर ते उगवतं, तसंच आपल्यातली सुप्त क्षमता योग्य क्षणी फुलून येते. कधीकधी हे आपण आध्यात्मिक दृष्टिकोनाने बघू शकतो. नारळ म्हणजे आपलं मस्तक, आपला अहंकार. जेव्हा त्यातून कोंब निघतो तेव्हा तो जणू नवीन आध्यात्मिक जीवनाचं बीज घेऊन येत असतो. आपल्याला अहंकार सोडून नवीन मार्गावर पाऊल टाकण्याची आठवण करून देत असतो.
लोकांच्या अनुभवांमध्येही हे दिसतं की काही जण सांगतात की नारळ कोंब आल्यानंतर त्यांना अचानक चांगली नोकरी मिळाली, कोणाचं मोठं काम जमलं, तर कोणाच्या घरी सतत भांडणं होत होती तर आता ती शांत झाली. आता हे फक्त योगायोग आहेत का, की खरोखरच देवाची काही खूण आहे? हे वेगळं, पण श्रद्धेच्या दृष्टीने बघितले तर मनात विश्वास निर्माण होतो, सकारात्मकता वाढते आणि हाच विश्वास पुढे आपल्याला यशाकडे नेत असतो. म्हणूनच जर तुमच्या घरात कलशाच्या नारळाला कोंब आला तर पहिल्यांदा त्या नारळाला हात जोडून नमस्कार करा, त्यांची पूजा करा, देवाचे आभार माना आणि मग योग्य ठिकाणी विसर्जन करा. त्या दिवशी घरात थोडं गोडधोड करा, देवाचं स्मरण करा. हे करणं म्हणजे त्या दिवशी घरात नवी सुरुवात झाली आहे असं मानलं जातं. तर भक्तांनो, हा सगळा विषय सांगायचं तात्पर्य एकच आहे. नारळाला कोंब आला की तो शुभ संकेत आहे. देव तुमच्यावर प्रसन्न आहे, तुमच्या घरात नवं काहीतरी उमलणार आहे असा तो संदेश आहे. फक्त तो नारळ घरात ठेवू नका, विसर्जन करा आणि देवांच्या कृपेवर विश्वास ठेवा. जीवनात अशाच संकेतांना आपण भक्तिभावाने स्वीकारलं तर आपलं मनही आनंदी राहतं आणि देवांच्या आशीर्वादाने आपलं जीवनही फुलतं. भक्तांनो, कोंब आलेला नारळ हा फक्त शुभ अशुभाचा प्रश्न नाही, तर तो निसर्गाचा, श्रद्धेचा आणि आपल्या संस्कृतीचा संदेश आहे. तो आपल्याला सांगतो की जीवनात वाढ, सविस्तर विस्तार आणि नव्या सुरुवातीचा नेहमी स्थान द्यायला येत असतो. देवांच्या कृपेवर विश्वास ठेवा आणि मनात सकारात्मकता ठेवा. आपण श्रद्धेने पूजेला बसलो, प्रामाणिकपणे प्रार्थना केली तर कधीही नारळ असो किंवा कोंब असो, ते फक्त मंगलच ठरणार आहेत. शेवटी एवढंच सांगेन, आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत, भक्तांसोबत शेअर करा. आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तुमचं एक छोटंसं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप मोठं आहे. चला तर मग पुन्हा भेटूया एका नव्या गोष्टीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.